नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24। अहिल्यानगर भातुडी गावात सैनिक फेडरेशनच्या वतीने सुभेदार पटेल शेख बहादूर यांचा भव्य गौरव सोहळा। अहिल्यानगर प्रतिनिधी सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्याच्या अहिल्यानगर तालुका अध्यक्षपदी सुभेदार पटेल शेख बहादूर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा भव्य सत्कार सोहळा आज दिनांक 11 डिसेंबर 2025 गुरुवार रोजी भातोडी गावात उत्साहात पार पडला। या कार्यक्रमास सैनिक फेडरेशन अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष कर्नल सुनील राजदेव, सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षा डॉक्टर अर्चना आघाव नागरे, सौ शीतल वीर, सौ शारदा नागरे, सौ सुनीता गर्जे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली। त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। कार्यक्रमात सर्व प्रमुख पाहुण्यांचा पारंपरिक फेटा बांधून श्रीफळ, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन मानाचा सत्कार करण्यात आला। त्यानंतर नुकतेच नियुक्त झालेले तालुका अध्यक्ष सुभेदार पटेल शेख बहादूर यांचा विशेष सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला। जिल्हाध्यक्ष कर्नल सुनील राजदेव यांनी आपल्या मनोगतात सांगितले की देशासाठी आयुष्य वेचणाऱ्या सैनिकांचा सन्मान करणे ही सैनिक फेडरेशनची प्राथमिक जबाबदारी आहे। पटेल शेख बहादूर यांच्या नेतृत्वामुळे तालुक्यातील माजी सैनिकांच्या प्रश्नांना नवी दिशा मिळेल। या सोहळ्याला भातोडी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, माजी सैनिक, ज्येष्ठ नागरिक, महिला मंडळ, गावातील आजी-माजी सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। देशभक्तीच्या जयघोषात, टाळ्यांच्या गजरात संपूर्ण परिसर भारावून गेला। सैनिक भावनेला, सेवाभावाला आणि नेतृत्व गुणांना उजाळा देणारा हा सोहळा भातोडी गावासाठी अभिमानाचा क्षण ठरला। यावेळी तालुका अध्यक्ष सुभेदार पटेल शेख बहादूर म्हणाले की सैनिक फेडरेशनने माझ्यावर दाखवलेला विश्वास माझ्यासाठी मोठा सन्मान आहे। या पदाची जबाबदारी मी मनापासून पार पाडणार आहे। माजी सैनिक, वीर माता, वीर परिवार यांच्या प्रश्नांसाठी मी नेहमी अग्रभागी राहून पारदर्शक व परिणामकारक काम करीन, असे सांगून त्यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले। पुढे सैनिक फेडरेशन अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष कर्नल सुनील राजदेव सर, सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षा डॉक्टर अर्चना आघाव नागरे, सैनिक फेडरेशन अहिल्यानगर जिल्हाध्यक्षा सौ शीतल वीर, सैनिक फेडरेशन अहिल्यानगर जिल्हा संघटक सौ शारदा नागरे, सैनिक फेडरेशन अहिल्यानगर जिल्हा सचिव सौ सुनीता गर्जे आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन करण्यात आले। त्यानंतर सर्व मान्यवर, उपस्थित पाहुणे व ग्रामस्थांनी चहा नाश्त्याचा आस्वाद घेत आपुलकीच्या वातावरणात कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। याप्रसंगी पेन्शनर बचत संघ भातोडी अध्यक्ष हारून बाबू शेख, उपाध्यक्ष धोंडीराम घोलप, सचिव रामदास बागडे, भातोडी गावाचे सरपंच श्री विक्रम गायकवाड, उपसरपंच श्री राजू पटेल, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटचे अल्पसंख्याक सेल्फ अध्यक्ष पापा मिया पटेल, भातोडी शाळेचे आदर्श मुख्याध्यापक प्रकाश जे ठोंबरे सर, कॅप्टन विठ्ठल पवार, कॅप्टन महादेव लबडे, सुभेदार सूर्यभान गुंड, पत्रकार आदिनाथ शिंदे, कार्यकारी सोसायटी चेअरमन मेजर रियाजभाई शेख, सदस्य याकूब पटेल, इतर गावातील शेतकरी बांधव, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज भातोडी या गावामध्ये खूप सुंदर आणि छान असा कार्यक्रम जो घेतला त्याबद्दल मी सर्वप्रथम तुमच्या पेन्शनर्स ग्रुपचे खूप खूप आभार करतो, धन्यवाद मानतो। बागडे मेजर साहेब, शेख मेजर साहेब त्यांनी जो हा कार्यक्रम उपस्थित केला, सर्वांना एकत्रित केलं, त्याबद्दल आपले खूप धन्यवाद। असाच गावाचा जो विकास आपण म्हणतो, आपल्या गावाचा विकास कसा होईल, गावाचा विकास सैनिक आणि गावातील पदाधिकारी, शेतकरी जर एकत्र आले तर तो गावाचा विकास निश्चित होईल। आणि तुमच्या गावातून हे दाखवून दिलं की जो एकोपा ह्या गावाने दाखवून दिला त्यातून कळतं की आपण चांगले एक दुसऱ्याशी संबंध आहेत, एक दुसरे चांगलं वागा, एकमेकांची मदत करा। आणि असे जर संस्कार आपण जर पुढे घेतले तर निश्चितच आपण एक दुसऱ्यांना साथ देऊ आणि ह्या अजून महाराष्ट्र राज्यामध्ये अजून सुफलामची स्थिती आहे। सैनिक संघटनेतर्फे आपल्याला माहिती आहे 3रं अधिवेशन शेगाव इथं होत आहे। माझी सर्वांना आणि नवीन तालुका अध्यक्षांना विनंती राहील की आपल्या गावातून जितके जास्त होईल की लोक आणि संख्या घेऊन तुम्ही शेगावला या। आपल्या सर्वांची राहायची सोय केलेली आहे, तिथं अधिवेशन आहे, आपल्या सगळ्यांचे विचार मांडता येईल, तिथं विचार विनिमय होईल आणि पुढच्या आपल्या वाटचालीची सुद्धा दिशा देत ठरेल। आपल्या सर्वांना माझं आव्हान आहे की आपण या कार्यक्रमात जरूर सहभागी व्हा। आज उपस्थित परत एकदा पूर्ण गावाचा, पूर्ण सर्व पदाधिकाऱ्यांचा मी खूप खूप धन्यवाद करतो। थँक्यू।
आज पेन्शनर जीवन सुरक्षा बचत संघ भातोडी या गावामध्ये जो कार्यक्रम घेतलेला आहे, सैनिक फेडरेशन सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ आज घेतलेला आहे. सर्वप्रथम मी गावकऱ्यांचे, गावातील सरपंच आणि सर्व गावकऱ्यांचे मी आभार व्यक्त करते. आणि हा कार्यक्रम खरोखरच त्यांनी खूप सुंदर असा कार्यक्रम आयोजित केलेला होता. या कार्यक्रमामध्ये अशी एकजूट दिसून आली, कारण गावामध्ये फक्त कार्यक्रमामध्ये नुसते माजी सैनिकच नव्हते, तर गावातील सर्व पदाधिकारी, अधिकारी, शिक्षक, गावातील सर्व प्रतिष्ठित वयोवृद्ध असे सर्वांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. आणि या कार्यक्रमाचा एक उद्देश की आपण समाज, देशसेवेनंतर समाजसेवा आपण करायची आहे, तर हे आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज या गावातील पटेल साहेब जे नगर जिल्ह्यातील नवनियुक्त तालुकाध्यक्ष म्हणून आपण त्यांना नियुक्त केलेला आहे आणि त्यांनी या तालुक्याचा पदाधिकारी म्हणून आणि सैनिकांसाठी कार्य करण्याची जी त्यांनी जबाबदारी घेतलेली आहे, ती निश्चितच ते या माध्यमातून या गावातून चांगलं कार्य करतील आणि तालुक्यासाठी आपल्या माजी सैनिकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न ते करतील. आणि त्यांच्या लेवलवरचे जे प्रश्न नसतील ते आपले जिल्हाध्यक्ष आहेत, कर्नल राजदेव पण या कार्यक्रमाला हजर आहेत. ते आपलं सर्व मिळून आपण जिल्हाधिकारी असतील, SP ऑफिस मधले कुठले कार्यक्रम, महसूलचे काही कार्यक्रम असतील तर प्रश्न असतील तर हे सोडवण्याचे प्रयत्न आपण आपल्या या सैनिक फेडरेशनच्या माध्यमातून नक्कीच करणार आहोत. आणि मी सर्व गावकऱ्यांना विनंती करते, तुमचे कुठलेही प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही आमच्यापर्यंत ते प्रश्न घेऊन या. आम्ही आमच्या परीने ते सोडवायचे प्रयत्न करू. जर जिल्हा लेवलला हे प्रश्न सुटत नसतील तर आपल्या सैनिक फेडरेशनचे जे जिल्हा अध्यक्ष आहेत, माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत साहेब, हे आपल्या मंत्रालयामध्ये त्यांची ते जुने ओळखी असल्यामुळं सहजासहजी आपले प्रश्न ते सोडवत आहेत. महाराष्ट्रामध्ये असे अनेक प्रश्न त्यांनी सोडवलेले असतील, मग ते शिक्षण खात्यातील असतील किंवा महसूल विभागातील असतील, ते सर्व प्रश्न त्यांनी सोडलेले आहेत. तरी पण आता आम्ही जिल्हा लेवलवर आम्हाला हे प्रश्न माहीत होते, गावोगाव आपण तालुका लेवल असतील, गावातील असतील, हे प्रश्न आमच्यापर्यंत नक्कीच तुम्ही गावकऱ्यांनी आणा, आम्ही ते सोडवायचा प्रयत्न करू. एवढं बोलते आणि धन्यवाद. समारंभाच्या कार्यक्रमानिमित्त सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष, नवीनच आपल्या गावातील कर्तृत्ववान व्यक्ती तालुकाध्यक्ष झाले, त्यांचा सन्मान आणि सर्वांचं मी पदाधिकाऱ्यांचं सर्व ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करतो. धन्यवाद. सैनिक क्षेत्रामध्ये सुद्धा खूप उत्कृष्ट काम करून महिला दाखवते आहे. आणि आज या आपल्या महिला या ठिकाणी प्रमुख पाहुणे उपस्थित आहेत, त्या म्हणजे आपल्या संघटनेच्या माननीय जिल्हाध्यक्षा डॉक्टर अर्चना नागरे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं आपण टाळ्या वाजवून हार्दिक असं स्वागत करायचं आहे. तसेच फेडरेशनच्या जिल्हाध्यक्ष माननीय शीतल वीर मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही मी हार्दिक असं स्वागत करतो आहे. तसेच सैनिक फेडरेशनच्या माननीय जिल्हा संघटक शारदा नागरे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे मी हार्दिक असं स्वागत करतो आहे. तसेच माननीय जिल्हा सचिव सुनील गर्जे साहेब या ठिकाणी, सुनीता गर्जे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे मी हार्दिक असं स्वागत करतो आहे. आणि ज्यांनी कारगिलच्या युद्धामध्ये उत्तम अशी कामगिरी केलेली आहे ते आपल्या भातोडी गावचे सुपुत्र महादेवजी लबडे या ठिकाणी उपस्थित आहेत. कर्नल सन्माननीय सुनीलजी राजदेव सर, त्याचप्रमाणे महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा सन्माननीय डॉक्टर अर्चना नागरे मॅडम, तसेच जिल्हाध्यक्षा शीतलजी वीर मॅडम, त्याचप्रमाणे सन्माननीय शारदाताई नागरे मॅडम आणि सुनीताताई गर्जे सचिव, हे सर्वजण मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले. त्याचप्रमाणे भातोडी आणि भातोडी परिसरातील सर्व पेन्शनर ग्रुपचे सर्व सन्माननीय पदाधिकारी हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे ग्रामस्थही या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांचं, तसेच आपल्या भातोडी गावचे प्रथम नागरिक सन्माननीय सरपंच, त्याचप्रमाणे या ठिकाणी सेवा सोसायटीचे सर्व आजी माजी सर्व पदाधिकारी, चुकून नाम उल्लेख कुणाचा राहिलेला असेल तर त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आणि सर्वजण या ठिकाणी आज उपस्थित राहिलेले आहेत. अतिशय सुंदर अशा प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. खऱ्या अर्थानं अविरत देश सेवा करून त्यानंतर आपल्या प्रापंचिक गोष्टीमध्ये न गुंतता समाजाच्या हितासाठी आपण कशा पद्धतीने पुढे आलं पाहिजे याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे भातोडी येथील आणि या परिसरातील कार्यरत असणारा हा पेन्शनर ग्रुप आहे की सातत्यानं आम्ही गेल्या 10-20 वर्षापासून मेजर साहेब या ठिकाणी पाहतो की ते प्रत्येक सामाजिक कार्यामध्ये अतिशय हिरिरीनं आणि अतिशय पोटतिडकीनं या ठिकाणी भाग घेतात
आणि जे जे काही आपल्याला करता येईल म्हणजे गावाच्या सुधारणेसाठी असेल, विद्यार्थ्यांसाठी असेल, जे जे काही आपल्याला करता येईल ते प्रत्येक कार्य ते मोठ्या आनंदाने या ठिकाणी करत असतात. निश्चितच मला असं वाटतं की ज्यावेळेला आपण जसं आमच्याकडे विद्यार्थ्यांना आपण घडवलं तर परमेश्वर आपली मुलं चांगल्या प्रकारे घडवतो, तशा पद्धतीने या ठिकाणी देश सेवा करून खरं पाहायला गेलं तर एखादा माणूस अतिशय निवांत होतो. आयुष्यभर आपण सेवा केली, गावापासून आपण दूर राहिलो, कुटुंबापासून दूर राहिलो, आता आपण फक्त आपल्या कुटुंबाच पाहावं अशा प्रकारचा विचार न करता आपण या समाजाचे काहीतरी देणे लागतो आणि त्या समाजाची सेवा केली तर निश्चितच परमेश्वर हा आपल्याला आपल्या लेकरा बाळांना त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचे सुख समाधानाचे दिवस त्या ठिकाणी उपभोगायला त्या ठिकाणी प्रवृत्त करेल. अशा प्रकारची एक सुंदर अशा प्रकारची भावना मनामध्ये ठेवून हा पेन्शनर ग्रुप या ठिकाणी कार्यरत आहे आणि त्यांना मार्गदर्शन करणारे, त्यांना नेहमी साथ देणारे आमचे पत्रकार साहेब असतील, त्याचप्रमाणे पापाबाई पटेल असतील, सरपंच आहेत, त्याचप्रमाणे सेवा सोसायटीचे व्हाईस चेअरमन आहेत, आमचे गांगर्डे पाटील आहेत, हे सर्व तरुण मंडळी सुद्धा या ठिकाणी त्यांना नेहमी सहकार्य करत असतात. या सर्वांचे मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो.